मंडळी, गरीब आणि गरजू नागरिकांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवायचा असेल तर रेशन कार्ड महत्त्वाचे मानले जाते। मात्र आजही अनेक नागरिकांकडे रेशन कार्ड नाही, त्यामुळे अशा नागरिकांना शासकीय योजनांपासून वंचित राहावे लागते। दरम्यान जिल्ह्यातील तब्बल 27,520 असंघटित तसेच स्थलांतरित कामगारांकडे रेशन कार्ड नसल्याचे पुढे आले आहेत। आता या कामगारांना पुरवठा विभागाच्या माध्यमातून रेशन कार्ड वितरित केले जाणार आहे। स्थलांतरित तसेच असंघटित कामगारांना रेशन कार्ड वितरण करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत। त्यानंतर नियमानुसार पडताळणी तपासणी करून स्थलांतरित असंघटित कामगारांना शिधापत्रिका वितरण करून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देण्यात यावा अशा सूचना केंद्रीय यंत्रणेला देण्यात आल्या आहेत। यासाठी अन्न, नागरिक व ग्राहक संरक्षण विभागामार्फत विशेष मोहीम राबवण्यात येत आहे। कामगार विभागाकडून पुरवठा विभागाला तालुकानिहाय यादी देण्यात आली आहे। यानुसार रेशन कार्ड तयार करून दिले जात असल्याचे अन्न, धान्य व वितरण अधिकारी सुमेर चौरे यांनी सांगितले। काय लागणार कागदपत्र तर कुटुंबातील सर्वांचे आधार कार्ड, बँक पासबुक, उत्पन्नाचा दाखला, मतदान ओळखपत्र, लाईट बिल आणि गॅस पासबुकची झेरॉक्स इतके डॉक्युमेंट लागणार आहेत। तसेच कर्मचाऱ्यांची तत्परता। जिल्ह्यातील 27,520 असंघटित कामगारांना रेशन कार्ड देण्यासाठी पुरवठा विभागाने तयारी सुरू केली आहे। आलेल्या नावानुसार संबंधित कामगारांपर्यंत पोहोचून त्यांना रेशन कार्ड काढण्यासंदर्भात सांगितले जात आहे। संपूर्ण कागदपत्रे घेऊन येणाऱ्या कामगारांना तत्काळ रेशन कार्ड काढून दिले जात आहे। दिलासा। मागील अनेक वर्षांपासून विविध क्षेत्रात असंघटित कामगार काम करत आहेत, मात्र त्यांच्याकडे रेशन कार्ड नसल्याने त्यांना शासनाच्या विविध योजनांसह धान्यापासूनही वंचित राहावे लागत होते। या संदर्भात न्यायालयाने स्थलांतरित असंघटित कामगारांना शिधापत्रिकाचे वितरण करण्याचे आदेश दिले आहेत। त्यामुळे आता या कामगारांना रेशन कार्ड दिले जात असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे। कार्यालयात बोलून रेशन कार्डाचे वितरण करण्यात येते। जिल्ह्यातील बहुतांश असंघटित कामगारांकडे रेशन कार्ड नाही, त्यामुळे कामगार विभागाकडून आलेल्या यादीनुसार पुरवठा विभाग संबंधित कामगारांसोबत संपर्क साधून त्यांना कार्यालयात बोलून रेशन कार्डाचे वितरण करत आहे। असंघटित तसेच स्थलांतरित कामगारांना रेशन कार्ड तयार करून दिले जात आहे। आवश्यक कागदपत्रासह जवळच्या तहसील कार्यालयातील शिधा वाटप कार्यालयात जाऊन रेशन कार्ड काढून घ्यावे, यासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे। ज्या कामगारांकडे अजून देखील रेशन कार्ड नाही, त्यांच्यासाठी विशेष मोहीम राबवण्यास सुरू झाली आहे। तुम्ही लवकरात लवकर आवश्यक ते कागदपत्रे घेऊन आपल्या जवळच्या तहसील कार्यालयातील शिधा वाटप कार्यालयात जाऊन आवश्यक कागदपत्रे देऊन आपले रेशन कार्ड काढून घेणे आता गरजेचे आहे। तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळणार आहे। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। ही माहिती आपल्या गरजू व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा। तसेच या योजनेसंदर्भातच्या आणि सरकारी योजनेसंदर्भातच्या माहिती अपडेट व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं YouTube चॅनल सबस्क्राईब करून नक्की ठेवा।